कशी वाटली बुवांची वारी? त्यांची 1 नंबर झाली, मग मी किती नंबर करू? या भाईची थोडी सर लागली ना, है ना? सगळं येणार आहे मी. मला वाटलेलं, मला माहिती होतं हागून कोण जाणार आहे ते. कळलं? म्हणून मी माझी पहिली वारी रितसर केली. शेवटी पहिल्या वारीत कोण हागून गेलं, कोण हागून कोण गेलं, सगळं एक साथ अगदी टप्प्याटप्प्यात येणार आहे. सुरुवातीपासून करते. जान्हवीला रंगच नाही, आदर दिला, म्हटलं जाऊ दे, झगडा आहे जाऊ दे. जानू म्हटलं ते पचलं नाही वाटतं या बुवाला, म्हणजे या बुवाला याची लायकीच दाखवायला पाहिजे. बरोबर ना? जानू म्हणण्याचा काय लायकीचा हा बुवा नाही. आणि मला म्हणतात रंगच नाही. हिची कॉपी घेऊशी वाटली होती, पण मेकअप थापला नाही आणि मेकअप काढला तर अमावस्या. बुवा काय बुवा, अरे अमावस्या नाही, त्या अमावस्या आल्यावर त्याच्या आतमध्ये जो चंद्र लपतो ना, तो चंद्र आहे मी. कळलं का? आणि बुवा तू त्या चंद्राला लागलेला ग्रहण आहेस, एवढं लक्षात ठेव. मला वाटतं त्या चंद्राला नाही, या पृथ्वीलाच लागलेला ग्रहण आहेस. काय मोठं खेड तालुक्याचं, काय मोठं छत्रपती. होय, खेड तालुक्याचं मोठं बादशाह. मला डबल मिनिंगचा बादशाह म्हणतात, डबल मिनिंगचा बादशाह. अरे आता माझ्या तोंडाला येत होतं, पण जाऊ दे. या ठिकाणी साडी घालून उभी आहे आणि म्हणून मला इथे खरं तर अपशब्द तोंडात घेऊशी वाटत नाही, पण तरी पण आता घेणारच आहे. आता बुवांनी समोरून दिलंय तर आम्ही घेणारच. आणि आता मी जे घेणार आहे ते पण बुवाला घ्यावंच लागेल. बरोबर ना? तर आता अमावस्या झालं, त्यानंतर बुवा म्हणतात बसा बारी बसा. आता घरी जर बोलायचं असेल मला बोलू द्या, म्हणजे माझं जे काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. या बुवासारखं बोलता येत नाही मला, फापड पसारा. हा की नाही? अरे मेलाच बुवा इथं येतोच ना, अर्ध्या तासात बारी संपून जातोच घरात आपल्या. 30 मिनिटाची मोजून बारी तुझी. अरे बुवा शक्तिद्र करतोस का ऑर्केस्ट्रा करतोस? एका पाठोपाठ एक गाणी आपली कुत्र्यासारखी पळवी झोल येतात. शास्त्र भयानक आहे, हे आहे ते, कोणी निंदा करायची नाही. अरे बुवा कशाला तापतो? अरे तू खरा आहेस ना, म्हणजे खरी खुरकुरी कोणाच्यात आहे? तुझ्यातच आहे. हे जे विषय चाली नवीन चाली नवीन काय, किती गोड बोलतेस नंदा ग, किती गोड बोलतेस नंदा ग. त्या नंदावर किती भंडा केला साहेब बुवा तू. त्या एका चालीवर हा शक्ती तू याचा पूर्ण भंडा केला साहेब तू. ती एकच चाल सगळीकडे आणि मग ती सीडीची गाणी. अहो तुम्हाला फक्त तो शब्दाचा खेळ आहे ना, म्हणून त्याचा बुवाचा कार्यक्रम मजेशीर वाटतो. पण जर तो शब्दाचा खेळ काढला तर हा महाकाळ बुवा वरून खालपर्यंत नथिंग आहे, काहीच नाही. या बुवाच्या अंगात पण काय नाही आणि या बुवाच्या कलेत पण काय नाही. आणि ऐका काय म्हणतात की गवळणीचा विषय काय बोलले, ही म्हणाली डाव केला. डाव केला. आता मी जाऊन केला असं म्हटलं,
मला वाटतं हा भुवाच केला घेऊन बसला होता वाटतं पहिला. तेव्हाच तो म्हणतो दाव केला दाव केला. या भुवालाच दावायचा आहे. आणि चव केल्याच्या साईज न केला एवढा असतो तेवढा असतो का तुला कोणी विचारलं नाही केला केवढा असतो तो. बरोबर ना. केल्याचे प्रकार सांगतो इथं. केला बोलला तो केळ्याचे प्रकार सांगतो. ह्याला काय करायचंय ना तुझ्याकडे किती केळी आहेत तर तुझ्याकडे किती केळी लोकांकडे किती आहेत तर तुला काय करायचंय बुवा. तू तुझं बघ ना तू डोक्यावर पडलायस काय रे. आणि लोकांना म्हणतो हा की नाही लोकांच्याकडून काय बुवा तुला रिस्पॉन्स येतोय. काय रिस्पॉन्स नुसते तू शब्दावरती खेळ खेळतोस बस बाकी महाकाळ बुवा काहीच नाही. आणि मला ना खरं सांगू मी आता ना या बुवा बरोबर कार्यक्रम करून करून आता अशी थकली आहे ना की ह्याची तीच गाणी. हे मला बोलतात की एखाद्याकडून काही भिका मागून गाणी गाऊ नकोस. आणि गवळणीला आधीच बोलले ही तिसरी वेळ आहे ही माझ्यासोबत हीच गवळण घेते. अगं मेलीस तुला दुसरी गाणी भेटत नाही. आणि लगेच दुसऱ्या बारीला पलटून म्हणतात की भिका मागून गातेस वस्तीला होतीस. अरे बुवा तुझ्या तोंडाला आग लागली कधी नाही ती. एकीकडे तर म्हणतोस तीच गाणी गातेस तिसरी बारी आहे माझी तुझ्यासोबत आणि तिसऱ्या बारीला तीच गाणी गायलीस. आणि एकीकडे म्हणतोस मी दुसऱ्यांकडनं भिका मागून गायली. कोणतरी येऊन शेण घालेल तुझ्या तोंडात. जे काय आहे ते स्पष्ट शुद्ध आणि सरळ बोल आणि मुद्देसूद बोल. ते तुला बोलता येत नाही ना म्हणून तू फाफड पसारा हा इथला सारवतोस तर तो तिथला सारवतोस. आणि हे तुझे खेळ काय आम्हाला कळत नाही. अरे आता एवढी वर्ष तुझ्यासोबत बाऱ्या करते हे सगळं समजतंय पण मला कळत नाही रसिकांनाच का कळत नाही. रसिक प्रेक्षकच का ऐकून घेता आणि का त्याच्यामध्ये काय त्याच्यात मजा मिळते तुम्हाला. बोल गवळण काय बोल. माझ्या गवळणीचं शास्त्र केला जे फळ आहे केळा हे फळ आहे. हे फळ जर पुराणात नाही आहे तर मेलास तुझे बॉल कसे पुराणात आहेत. बरोबर की नाही. याचे बॉल कसे आहेत आणि बॉल नाही आहेत ते बोल आहेत. काय बोल. आता मला सांगा गाणं म्हणताना किती गोड गोड बोलतेस नंदा ग म्हणतोस ना बुवा तू का किती गोड गोड बोलतेस नंदा तू. मी मुद्देसूदच बोलणार. मला फाफडा पसाराला बोलायला आवडत नाही. जेवढं आहे तेवढं बोलणार आणि इथून निघून जाणार. माझा आणि बुवाचा काही पर्सनल वाद नाही. पण आज बुवा जे काय बोलून गेले त्यातलं मला एक टक्काही पटलेलं नाही. आज मी इथे गाणी खूप कमी घेणार आहे आणि माझी बारी संपवणार आहे. पण बुवांना त्यांची लाज वाटली पाहिजे असंच या ठिकाणी मी बोलून जाणार आहे. कारण इथे एकीकडे म्हणता माता भगिनी बसल्यात आणि एकीकडे बॉल चड्डी. तुम्हाला काय वाटतं हे न कळण्या इतकंच सगळे मूर्ख आहेत. अहो जेवढे आपण गाणारे शातीर असतो ना त्याच्याहून ऐकणारे 5 पट शातीर असतात. बरोबर आहे. आणि तुम्ही एक शब्द काय तुम्ही सुरुवातीला एक शब्द जरी बोललात ना लाईन काय एक शब्द जरी बोललात ना तरी ऑडियन्सला कळतं तुम्हाला काय बोलायचंय ते. आणि एकीकडे बोलतात शास्त्र सोडून जात नाही. आणि कसले घंट्याचे शाहीर तुम्ही शायरी करताय. कसली शास्त्रात आहे बोल बोल. संगीताला पण बोल. सगळ्या लेडीजला बोल. सगळ्या लेडीजला बोल. नाही ह्या बुवाला बोल नाही. या बुवाचे बोल आहेत आणि बाकीच्यांचे बोल आहेत. शास्त्रावर अभ्यास करण्याची शास्त्र लायकीने शास्त्रावर अभ्यास करण्याची. आणि शास्त्राचं काय बोलूच नका तुम्ही. आणि वरून हे सगळं बोलून मग टिंगल उडवली. हे सगळं बोलून काही रिस्पॉन्स नाही मिळाला बुवाला. त्याच्यामुळे बुवानी विषय कुठे आणला बाळासाहेब ठाकरेंच्या गाण्यावर. मी टिंगल गाण्याची नाही उडवली. मी टिंगल बुवा तुमच्या नाचाची उडवली. तुम्ही कसं नाचताना त्याची उडवली. आता ती टिंगल उडवताना मला ते गाणं सुचलं. त्याच्यात मला नाही वाटत माझी काही चुकी आहे. वाटतंय का माझी चुकी आहे. आणि खरंच माझा हेतू होता बाळासाहेब ठाकरेंवरून टिंगल उडवण्याचा. अहो बुवा आम्ही त्यांची तत्व तरी पाळतो. तुम्ही त्यांचं नाव तोंडात घेता तुम्ही त्यांची गाणी काढता पण त्यांचा एक तरी गुण तुमच्या अंगात आहे का. बाळासाहेब ठाकरेंनी हे शिकवलं का आया बहिणीची इज्जत काढायची. बाळासाहेब ठाकरेंनी काय शिकवलं म्हणून मला काय म्हणायचंय बघा. मर्द उनसे कहा जाता है जिसका सीना पोलादी है. अरे मर्द उनसे कहा जाता है जिसका सीना पोलादी है और जो माँ बहन की इज्जत ना करे वो सारा माता जैसे हिजड़े की औलादी है. माझा पण आता बुवाशी पर्सनल वाद नाहीये.
जवळी काय माझ्या लक्षात पण नाही बघा काय त्यांची सुरू झाली की मी सरळ रूमात होते आणि काही त्यांचं ऐकलं घेऊन आलाय आपण आता. हे बुवा तेच बोल आणि तेच शब्द माझ्या कानावर पडले. त्याच्यामुळे तुम्हाला अजून वेगळं काय सांगायची गरज नाही. तर आता किती गोड गोड बोलतेस नंदा ग, किती गोड गोड बोलतेस नंदा ग. जर तुम्ही विषय काढू शकता तर मीही काढू शकते. या ठिकाणी आया बहिणी बसलेल्या आहेत. रागवू नका, राग मानून घेऊ नका, पण हा बुवा बोललाय म्हणून मला बोलावं लागतंय. शिंक्यावरती चढून माठा, शिंक्यावरती चढून माठा, कसा घेतोय मांडीत, हात घालतोय आईच्या गंडीत, हात घालतोय आईच्या गंडीत. मी काय बोलते? आईच्या गहंडीत, आईच्या गहंडीत, बरोबर? हात घालतोय आईच्या गहंडीत, हात घालतोय आईच्या गहंडीत. जाती जातीत पाडली फुट, झाली भावाची ताटा तुट. जाती जातीत पाडली फुट, झाली भावाची ताटा तुट. नाव मोठं पण लक्षण खोट, लोटा माळेवर भरतोय पोट. आता बघा, तुम्हाला वाटेल हा काय आहे काय आहे. बुवा लोटा माळेवर, आता मला माहिती आहे. पण बुवा रावण हा राक्षस कुळातला होता आणि विभीषण हा त्याचा भाऊ आणि मंदोदरी ही त्याची बायको होती. ज्यावेळी लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं त्यावेळी रावण फारच वैतागला होता. पण त्यावेळी सगळेच राक्षस कुळातले त्याला उकसवत नव्हते, तर काही जण त्याला थांबवत सुद्धा होते. तर त्यातीलच विभीषण आणि मंदोदरी हे दोघे जण होते. आणि म्हणून विभीषण आणि मंदोदरीने त्याला खूप समजावलं, परंतु तो समजला नाही. म्हणून जाती जातीत पाडली फुट, झाली भावाची ताटातूट. राम लक्ष्मणाची ताटातूट झाली. नाव मोठं पण लक्षण खोटं, लोटा माळेवर भरतोय पोट. नाव मोठं पण लक्षण खोटं आहे आणि लोटा माळ म्हणजे लोटा घेऊन आणि माळ जप माळ घेऊन सीतेचं हरण करायला गेला होता आणि तिच्याकडे भिक्षा मागत होता, भीक मागत होता. आणि त्यावेळी त्याच्यावर तो पोट भरत होता. म्हणून काय, नाव मोठं पण लक्षण खोटं हो, लोटा माळेवर भरतोय पोट. बरोबर? आता यांच्या गावाचं नाव लोटे आहे, त्याच्यात माझं काय चुकत नाही. यांचं यानं बघते माझं मी गाते. नाव मोठं पण लक्षण खोटं हो, लोटा माळेवर भरतोय पोट.
असा कसा तू निर्लज लंगडा दुनियेत फिरतोस हिरताना हिरताना वाटेवर ढ्यांगवर तुझी करतोस चार चौघात भर रस्त्यात तू झेंगाट करतोस चार चौघात भर रस्त्यात तू झेंगाट करतोस ताल मारते म्हणजे पण नाव आहे या ठरवला तो मारताय या एक साल या त्यानंतर एक गाणं आणलं. आता बुवानी या ठिकाणी भाजीचा विषय घेतला होता तर मला बघा काय म्हणायचंय त्याच चालीवर कटिंग आहे भाजी विकायला हा याला भारीच पडलेलं भाजी विकायला हा याला भारीच पडलेलं जेव्हा निवडली ती भाजी तेव्हा याचं वांगच सडलेलं जेव्हा निवडली ती भाजी तेव्हा याचं वांगच सडलेलं तुम्हाला इथे मी एकच सांगू इच्छिते की तुम्ही जे गायलात ते काय मी इथे गाणार नव्हतेच आणि ते मी मनाशी ठरवलंच नव्हतं जर तुम्ही अजून स्वतःला आवर घातला असतात ना तर खरंच मजेशीर बारी झाली असती पण तुम्ही खूप काही बोलून गेलात आणि मला काही ते बोलायचं नाहीये म्हणून या ठिकाणी एक बाई म्हणून बाई माणसाची इज्जत राखण्यासाठी मी या ठिकाणी कार्यक्रम हा अगदी फालतू न करता खूप तुमच्या जेवढे बोलाल त्यालाच तुमचं उत्तर देऊन तेवढीच माझी बारी संपवते अधिकचं मला काही बोलायचं नाही आणि तुम्हाला जर बोलायचं असेल घाण ओढायचीच असेल तर परत येऊन तुम्ही इथे हागू शकता तुमच्या भाषेत पण मला काय हागायचं नाही त्याच्यामुळे मी या ठिकाणी माझी बारी संपवत आहे हे सांगते